यानंतर आता बातमी आहे बीडमधून। बीडच्या शिरूर कासार तालुक्यातल्या दगडवाडीचे ग्रामस्थ आता आक्रमक झाल्याचं कळतंय। 140 एकर गायरान जमिनीवरून हे ग्रामस्थ आक्रमक झालेत। या संतप्त ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढत आक्रमक पवित्रा घेतलाय। सध्याची ही दृश्य आपण पाहतोय बीडच्या शिरूर कासार या तालुक्यातली दगडवाडीचे हे ग्रामस्थ आहेत आणि ते आक्रमक झालेत। 140 एकर गायरान जमिनीवरून या ग्रामस्थांच्या काही मागण्या आहेत आणि त्यामुळे हे ग्रामस्थ थेट पाण्याच्या टाकीवर चढलेत आणि आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आपण खाली उतरणार नाही असा आक्रमक पवित्रा या सगळ्या ग्रामस्थांनी घेतलाय। 140 एकर ही एक गायरान जमीन आहे आणि त्या जमिनीवरून हे ग्रामस्थ आक्रमक झालेत। सामूहिक आत्मदहन अशा प्रकारचं बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। शिरूर कासार तालुक्यातल्या दगडवाडीतला हा सगळा प्रकार आपण पाहतोय। आंदोलन या सगळ्या ग्रामस्थांनी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि काही ग्रामस्थ थेट पाण्याच्या टाकीवर चढलेले आहे। सामूहिक आत्मदहनाचा इशारा या सगळ्या ग्रामस्थांनी दिलेला आहे। 140 एकर जी गायरान जमीन आहे त्या जमिनीवरून काही मागण्या त्यांनी केलेल्या आहेत आणि त्यामुळेच थेट पाण्याच्या टाकीवर चढत त्यांनी आंदोलन करण्याचा हा पवित्रा घेतला। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांच्याकडून। महेंद्र, काय सांगाल, काय अधिकची माहिती या संदर्भात? मोहिनी, मी सध्या शिरूर तालुक्यातल्या दगडवाडी परिसरामध्ये आहे आणि माझ्या पाठीमागचे हे जे दृश्य पाहू शकतो की पाण्याच्या टाकीवरती चढून अशा पद्धतीनं जे आहे ग्रामस्थ जे आहेत ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। या परिसरामध्ये जवळपास 140 एकर गायरान जमीन आहे आणि याच गायरान जमिनीचा विक्रीचा घाट घालण्यात येतो असा जो आरोप आहे इथल्या ग्रामस्थांनी केलेला आहे। त्यामुळे गायरान जमीन जी आहे ती विक्रीला जाऊ नये यासाठी अनेक वेळा प्रशासनाकडे यांनी तक्रार देखील केलेली आहे, मात्र प्रशासन ऐकून घेत नसल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अशा पद्धतीने पाण्याच्या टाकीवर चढून सामूहिक आत्मदहनाचा त्यांनी इशारा दिलेला आहे। शोले स्टाईल मध्ये यांनी हे ज्या पद्धतीने जे आंदोलन चालू केलेलं आहे, बाजूला जर बघितलं तर महिला देखील आहेत, लहान बालका आहेत, वृद्ध आबालवृद्ध आहेत। सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की कोणीही जर असेल तर इथली जी गायरान जमीन आहे या जमिनीवर फक्त जे प्राणी जे आहेत किंवा गाय जमीनचे जे आहेत त्यांना ते चारण्याचं हे सगळं कुरण आहे। त्यामुळे या ठिकाणी कुठलीही जागा जी आहे जमीन आहे ती विक्रू करणे अशी मागणी आहे। वरचं जर बघितलं तर अशा पद्धतीने पाण्याच्या टाकीवरती जे तरुण आहेत आता या ग्रामस्थांच्या मागण्या मान्य होतात का ते पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।